महाराष्ट्र राज्य किन्नर आखाड्याचे उपाध्यक्ष आणि भाजपाच्या पदाधिकारी पार्वती जोगी मनपा निवडणुकीच्या रिंगणात। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग येण्यास सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तृतीयपंथीयांच्या प्रमुख असलेल्या पार्वती जोगी यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली होती। मात्र पक्षाने आश्वासन देऊन देखील आपल्याला उमेदवारीबाबत कुठलीही सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं आपण या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करणार असल्याचं पार्वती जोगी यांनी सांगितलंय। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधून आपण उमेदवारी करत असून अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळेस दिली। तसेच शहरातील इतर प्रभागात देखील आपण तृतीयपंथी उमेदवार देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यांच्या या बंडामुळे भाजपाची चांगलीच डोकेदुखी वाढणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे। पार्वती जोगी यांनी आपल्या प्रचाराची देखील धूमधडाक्यात सुरुवात केली असल्यामुळे इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले असल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमकी आपली इच्छा आहे? आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत, नेमकं कुठला विषय घेऊन आपण निवडणूक करतो आणि काय एकंदरीत आपली प्रतिक्रिया आहे? नमस्कार. बघा, मी एक तृतीयपंथी समाजातून येत असते आणि मी भाजपाची चांगल्या प्रकारे सदस्य बी आहे आणि भाजपाच्या मोठ्या पदावर बी आहे. पण आम्ही तृतीयपंथी असल्यामुळं आमची उमेदवारी नाकारण्यात येत आहे असं आम्हाला वाटतंय. त्याच्यामुळं आम्ही अपक्ष लढवण्याचा विचार केलेला आहे आणि अपक्ष आम्ही लढणारच आहे. कारण की जोपर्यंत ह्या समाजाला न्याय मिळत नाही, कारण की लोकशाहीच्या हिशोबाने आम्ही चालतोय आणि सगळ्या घटकांना न्याय मिळावा हीच आमची इच्छा असते. तसं आमचा तृतीयपंथी बी एक वंचित घटक आहे आणि भाजपाने आम्हाला न्याय द्यावा ही आमची इच्छा होती आणि जेणेकरून ते आम्हाला चालवून दाखवत आज उद्या, पण अजून काही आम्हाला ठोस निर्णय मिळाला नाही. म्हणून मी अपक्षाची तयारी पूर्णपणे केली आहे. कारण की मला लोकशाहीच्या वाटेवर चालून भागाचा विकास करायचा आहे. कारण की जोपर्यंत मी चांगल्या प्रकारे निवडून येणार नाही तोपर्यंत या भागाचा विकास करू शकणार नाही. त्याच्याकरता मी उमेदवारी करत आहे. उमेदवारीबाबत आपण आमदारांकडे त्यानंतर भाजपच्या कोर कमिटीकडे आपण त्या दिवशी मागणी केली होती का आणि त्यांच्याकडून आपलं काय उत्तर मिळालं? उमेदवारी मार्फत मी 6 महिने झाले प्रयत्न करते आहे. मी पालकमंत्र्यालाही भेटून आली. त्याच्यानंतर जे भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्यांनाही भेटून आली. त्याच्यानंतर मी अनुप भैयाला आणि मला जिल्हा अध्यक्षांनी शब्द दिला होता की आम्ही तुमच्या समाजाला न्याय देऊ, तुम्हाला तिकीट देऊ. पण त्यांनी चालढकल करण्यात आलेली आहे आणि आज बी ते सांगताय की आज सांगतो उद्या सांगतो. म्हणून मला तर जनतेच्या भल्याकरता उभंच राहायचंय. मला काही अपेक्षा नाही की निवडून आल्यावर मला पैसा कमवायचा आहे का काय करायचंय. भगवतीने खूप काही दिलेलं आहे की पैशाची मला गरज नाही. मला फक्त एक जनतेची सेवा व्हावी आणि जनतेच्या प्रश्नाचं मी निराकरण करावं. कारण की आजपर्यंत सगळ्या भागात सगळ्यांनी पाहिले काय कामं होत आहेत, काही नाही होते. आणि मतदानाला मला एकच सांगायचं की पैशाने विकल्या जाऊ नका. जर तुम्ही आज पैसा घेऊन दुबारा तुम्ही त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. एक चांगला लोकप्रतिनिधी जर तुम्ही निवडून दिला तर खरोखर तुमच्या भागाचंही काम होईल आणि तुमच्या अपेक्षा पूर्णपणे खऱ्या उतरतील. कोणत्या लोकनायक न्यूज